लाडकी बहिणीला बघा 4,500 रुपये हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली। सर्व गोष्टी तुम्हाला मी पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। बघा कुणाला हा 4,500 रुपये भेटणार आहेत आणि नेमकं 4,500 रुपये कशाचे आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय। आपण ज्या मागण्या करत आहोत त्याला या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी मोठ्या स्वरूपात या ठिकाणी यश येताना तुम्हाला पाहायला मिळेल। बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी आपल्या बातम्या लागायलेत, टीव्ही चॅनलवर न्यूजपेपर मध्ये सगळीकडे आपण जे बोलत आहोत त्या स्वरूपात बातम्या या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे लाडक्या व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय। 4,500 रुपये कोणत्या ताईला हवेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स टाकायचंय, कारण की लाडक्या आता निवडणुका जवळ आल्या आणि निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी हप्ता वाटप व्हायला पाहिजे, 4,500 रुपये जमा व्हायला पाहिजे अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। कोणत्या न्यूजपेपर मध्ये आली, कोणत्या टीव्ही चॅनल आली, ही सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय। चला वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बघा 17वा हप्ता, आता बघा 16वा हप्ता वाटप या ठिकाणी कालपर्यंत झालेला आहे। आज कुणाला वाटप झालं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आणि तुम्हाला 16वा हप्ता कधी जमा झालाय पटपट सर्वांनी सांगायचंय। आणि 16वा हप्ता जमा झाला असेल आणि ई केवायसी, आता ई केवायसी खूप महत्त्वाची लाडक्यानो बघा पुढचे जे हप्ते असणार ई केवायसी नुसार होणार। जर 18 नोव्हेंबरच्या अगोदर जर पुढचा हप्ता पडला, कोणता 17वा हप्ता पडला तर तुम्हाला हप्ता पण डायरेक्ट भेटून जाईल, पण नंतर पुढचे असणारे हप्ते लाडक्यानो ई केवायसी नुसार तुम्हाला होणार। त्याच्यामुळे ई केवायसी सर्वांनी करून घ्यायची आहे आणि कोणी योग्यरित्या ई केवायसी केले आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ई केवायसी तुम्ही कधी केले कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय आणि 16वा हप्ता तुम्हाला कधी भेटलाय पटपट सर्वांनी सांगायचं आहे। चला तर या ठिकाणी बघा 4,500 रुपये नेमका हप्ता कुणाला भेटणार आहे, वाटपाबद्दल नेमकी काय बातमी आहे, सगळ्या गोष्टी सांगणारे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय। त्याचबरोबर केवायसी बाबत मुख्यमंत्री साहेबांना निरोप केलेला आहे। बरं सांगतो लाडक्या बघा या ठिकाणी सचिन दादा चिंचोडे साहेब या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर तसंच नगरसेवक आहेत, त्यांच्या मार्फत आणि या ठिकाणी जगताप साहेबांच्या मार्फत या ठिकाणी आपला निरोप या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे। ई केवायसी बाबतचा निर्णय या ठिकाणी लवकरात लवकर होईल। बघा आपण लाडक्यानो खूप मोठ्या लेवलला या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि त्याचा तुम्हाला मी पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे आणि 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे, बऱ्याच लाडक्या आता वाट बघत असल्यास सर 17वा हप्ता मला कधी भेटणार आहे, 17वा हप्ता कधी भेटणार आहे, 16वा हप्ता भेटलाय, निवडणुका लागणार आहे सर, निवडणुकीच्या अगोदर आम्हाला हप्ता भेटायला पाहिजे, सगळ्या गोष्टी सांगतो लाडक्यानो व्हिडिओ काळजीपूर्वक आहे आणि 4,500 रुपये कशाचे ते पण सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्यानो। चला वेळ व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकी काय बातमी आहे ते तुम्हाला आता मी सांगणार आहे। बघा या सगळ्यात सुरुवातीला मी या ठिकाणी बघा आपल्या ज्या मागण्या आहेत ई केवायसी बाबतची मागणी असेल, मागचे 4,500 रुपये 12वा 13वा 14वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्याच्याबद्दलची मागणी असेल, मुदतवाढ ई केवायसी मध्ये मुदतवाढ असेल, या सगळ्या मागण्या या ठिकाणी आपल्या माजी महापौर व नगरसेवक पिंपरी चिंचवड सचिन दादा चिंचोडे यांच्याकडे या ठिकाणी मागणी केलेली आहे। त्यांना या ठिकाणी मी सांगितलेलं आहे आणि त्यांनी पुढे या ठिकाणी ऍक्शन घेऊ आणि पुढे मी सगळ्या गोष्टी पुढे मंत्र्यांना त्यांना सांगतो अशा स्वरूपात त्यांनी या ठिकाणी शब्द पण मला दिलेला आहे। त्याबद्दल मी साहेबांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि बघा लाडक्यानो आपण लढणार, आपण झगडणार, तुमच्यासाठी मी खूप मोठ्या स्वरूपात लढा निर्माण करत आहे, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करत आहे लाडक्यानो। बघा हा तुमचा ट्रिक्स गुरु दादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि जास्तीत जास्त सपोर्ट आहे लाडक्यानो व्हिडिओ मध्ये करायचा आहे। चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या समोर या ठिकाणी मी बातमी दाखवत आहे साम टीव्हीची। साम टीव्ही मध्ये काय आले तुम्ही स्वतः या ठिकाणी वाचू शकता लाडक्यानो। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये खटाखट येणार, 3 महिन्याचा हप्ता एकत्र येणार। कारण काय आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी बातमी आहे, ही मी आता बोलत नाहीये, तुमच्या समोर साम टीव्हीची बातमी आहे। आणि पण लाडक्या ताईंना तुम्ही म्हणत असाल की साम टीव्हीला बातम्या वगैरे लागतात, पण लाडक्या ताईंना बघा आपण या ठिकाणी मागणी जवळजवळ 15 दिवसापासून मागणी करतोय की निवडणुकीच्या अगोदर सगळे पुढचे हप्ते भेटायला पाहिजे, नोव्हेंबरचा हप्ता निवडणुकीच्या आधी भेटायला पाहिजे। आपण सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर आपली ही मागणी होती। तुम्ही सगळीकडे जाऊन बघा नोव्हेंबर हप्त्याबद्दल मी या ठिकाणी मागणी जवळजवळ 15 दिवसापासून या ठिकाणी करत आहे की बाबा नोव्हेंबरचा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे, कारण की निवडणुका लागणार आहेत, आचारसंहिता लागणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर साम टीव्हीनी दखल घेतलेली आहे आपल्या या मागणीचा। बघा लाडक्यानो आपलं हे चॅनल जे आहे ट्रिक्स गुरु चॅनल जे आहे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचं सगळ्यात मोठं चॅनल आहे आणि तुमचा हा गुरुदादा तुमच्यासाठी पुढाकार घेतोय, शांत बसलेला नाहीये। आणि बघा आपल्या मागण्यामुळेच या ठिकाणी न्यूज लागायला आहेत आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मंत्र्यांना असेल, मुख्यमंत्री साहेबांना असेल किंवा या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमला असेल, ह्या सगळ्या गोष्टी जात आहेत आणि मी पर्सनली पण
पण त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फोनच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सांगत पण आहे, त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही लाडक्यांनो. आता बघा, लाडकीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार का? लाडक्यांनो कुणाला वाटतंय 4,500 रुपये पट 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 सर्वांच्या अकाउंटला येऊन जाऊन दे सर. आता 16वा हप्ता आम्हाला भेटलाय सर, 16वा हप्ता. आणि ज्या लाडके त्यांना भेटला नसेल त्यांनी पण काळजी करू नका, ई केवायसी पटपट सर्वांनी करून घ्या. तुम्हाला पण पुढचे हप्ते येतील, पण ई केवायसी सर्वांनी करून घ्या. जर ज्यांचे 16वे हप्ते भेटले त्यांनी आपलं नाव जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचंय. बघा 4,500 रुपये भेटले तर तुम्हाला कसं वाटेल पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की सर आम्हाला 4,500 भेटले, तर खूप आनंद होणार आहे. आणि असं नाहीये की हे 4,500 रुपये मागचे आहेत, पुढचे बघा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ते पण तुम्हाला दाखवणार. काळजी करू नका, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. या ठिकाणी व्हिडिओ मध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे बघा. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आले. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये एकत्र येणार. बघा आपण पण हाच मुद्दा या ठिकाणी मांडत होतो. बघा मागचे व्हिडिओ जाऊन बघा, आपण ज्या मागण्या करत होतो 3,000 रुपये एकत्र भेटायला पाहिजे, 4,500 रुपये एकत्र भेटायला पाहिजे, हे आपण ऑलरेडी मागच्या वेळेस बोललेलो आहोत. आता बघा साम टीव्हीने पण याची दखल घेतलेली आहे. नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. बघा कोणता नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. आता बरेच जण म्हणतील की सर हे 3 महिन्याचे हप्ते काय एकत्र भेटतील आम्हाला, ते पण कारण सांगतो लाडक्यांनो. पण सगळ्याला असं वाटतंय का की हे हप्ते भेटायला पाहिजेत? कोणते? नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ते ऍडव्हान्स मध्ये आम्हाला भेटायला पाहिजे, आचारसंहिता लागायच्या अगोदर आम्हाला भेटायला पाहिजेत. कुणाला वाटतंय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. कारण की लाडक्यांनो आता बघा लाडकीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये येणार या स्वरूपाची एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. आता आणि परत म्हणतो लाडक्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडणुका लागल्या होत्या, कोणत्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या, विधानसभेच्या निवडणुकामध्ये 2 हप्ते ऍडव्हान्स मध्ये टाकले होते. कोणते? ऑक्टोबर महिन्याच्या आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऍडव्हान्स मध्ये टाकला होता. आता सेम आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितामध्ये पण या ठिकाणी मागच्या वेळेस बघा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या जानेवारीमध्ये डायरेक्ट वितरण सुरू झालं. त्या स्वरूपात जर आता आचारसंहिता लागल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे या ठिकाणी विधानसभा निवडणुका पूर्वी दिला होता हप्ता, मागच्या वेळेस पण तुम्ही बघा निवडणुकीच्या पूर्वी हप्ता दिला होता. तर लाडक्या बहिणींना 3 हप्ते एकत्र येण्यामागचे कारण काय आहेत बघा. तर राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. काल निवडणूक आयोगाने नगर परिषदा आणि नगरपंचायती निवडणुका जाहीर केल्या. एकूण 3 टप्प्यामध्ये निवडणुका होतील. 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आता बघा यामध्ये नोव्हेंबर आधी टप्प्याटप्प्याने निवडणूक असणार, असं नाही की सगळ्यात आचारसंहिता लगेच सगळ्यांचे लागतील असं नाही. टप्प्याटप्प्याने पहिला या ठिकाणी बघू शकता तुम्ही नगरपंचायतीचे होत्याल, पुढे नंतर तुमच्या महानगरपालिकेचे होत्याल किंवा काय जिल्हा परिषद वगैरे नंतर हळूहळू होत राहतील. पण लास्ट कधीपर्यंत आहे? 31 जानेवारी 2026 पर्यंत सगळा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्यांनो असं वाटतंय का की आता ह्या निवडणुका लागणार आहेत, निवडणुकीच्या अगोदर जसं मागच्या वेळेस निवडणुकीच्या अगोदर पैसे दिलते त्या स्वरूपात यावेळेस पण 3 महिन्याचे हप्ते एकत्र भेटायला पाहिजे. आणि बघा लाडक्यांनो आपण आवाज उठवला नाही, आपण जर या ठिकाणी बोललो नाही, मागण्या नाही केल्या तर काही भेटणार नाही. बघा मागच्या वेळेचा हप्ता बघा 16वा हप्ता प्रत्येक वेळेस उशीर येत असतो, 10-11 तारखेला असतो. आपण मागण्या करून करून आपण या ठिकाणी मागणी पत्र देऊन या ठिकाणी आपण चौकशी करून सगळे व्हिडिओ बनवून काय केलेलं आहे, अगोदरच या ठिकाणी हप्ता वितरणाला आपण या ठिकाणी सरकारला मागणी केली होती, विनंती केली होती. तर त्या स्वरूपात या ठिकाणी बघा जर आपण मागण्या केल्या तर यावेळेस पण जर नाहीच भेटलं तर लाडक्यांनो बघा नाही भेटलं तर कुणीच काही करू शकत नाही. पण या ठिकाणी नाही भेटलं असं म्हणण्यापेक्षा आपण जर प्रयत्न केले, प्रयत्न करून अपयशी झालेलं कधी पण चांगलं आहे. परत सांगतोय, आणि जर आपण गप्प बसून अपयशी झालो तर आपल्यासारखं कुणीच नाही लाडक्यांनो. त्याच्यामुळे यश येईल का नाही हे पुढे बघू, पण या ठिकाणी आपले प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, आपण लढणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी लढत आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचंय, सर्वांनी सपोर्ट करायचंय, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये सपोर्ट आहे, सहमत आहे, पाठिंबा आहे असं सांगायचं आहे. लाडक्यांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.